MPSCचा अभ्यासक्रम हे नाव ऐकलं की अनेकांना एक मोठं किचकट डॉक्युमेंट डोळ्यासमोर येतं, नाही का? पण खरं सांगायचं तर तो एक नकाशा आहे. सार्वजनिक सेवेत जाण्याच्या प्रवासाचा एक अतिशय महत्त्वाचा नकाशा. चला तर मग आज आपण हाच नकाशा कसा वाचायचा आणि यशाचा मार्ग कसा शोधायचा हे समजून घेऊया. आणि या प्रवासाची सुरुवात होते ती MPSC राज्यसेवा परीक्षेपासून. त्यातही सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे पूर्वपरीक्षा. आपण थेट याच संदर्भात बोलणार आहोत. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी MPSC परीक्षेचा एकूण आराखडा कसा आहे ते बघू. मग त्याचे 2 महत्त्वाचे टप्पे, त्यानंतर एक मोठा निर्णय, वैकल्पिक विषय निवडणं, मग अभ्यासक्रमात डोकावून बघू आणि शेवटी या सगळ्या माहितीच्या आधारे यशाचं नियोजन कसं करायचं यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया परीक्षेच्या आराखड्यापासून. कारण कोणतीही लढाई जिंकायची असेल तर आधी रणांगण समजून घ्यावं लागतं, बरोबर ना? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की MPSC ही फक्त एक परीक्षा नाहीये. ही एक संपूर्ण निवड प्रक्रिया आहे, ज्याचे अनेक टप्पे आहेत. आणि प्रत्येक टप्प्याचा उद्देश उमेदवारांमधल्या वेगवेगळ्या क्षमता आणि गुणांची पारख करणं हा असतो. आता या प्रक्रियेतले 2 मुख्य आणि निर्णायक टप्पे कोणते आहेत ते जरा विस्ताराने समजून घेऊया. तर बघा, पहिला टप्पा आहे पूर्वपरीक्षा. ही एक प्रकारे चाळणी परीक्षा आहे. इथे वस्तुनिष्ठ म्हणजे मल्टिपल चॉईस प्रश्न विचारले जातात. यात सामान्य ज्ञान आणि तुमचा कल तपासला जातो. पण इथून जे पुढे जातात त्यांच्यासाठी खरी कसोटी असते मुख्य परीक्षेची. ही लेखी परीक्षा आहे. इथे तुमच्या विषयाच्या सखोल ज्ञानाची आणि विश्लेषणात्मक क्षमतेची परीक्षा होते. आणि हे वाक्य या दोन्ही टप्प्यांमधला फरक अगदी नेमकेपणाने सांगतं. पूर्वपरीक्षा तुमचे ज्ञान किती पसरलेलं आहे हे पाहते, तर मुख्य परीक्षा पाहते की त्या ज्ञानात खोली किती आहे. व्याप्ती आणि खोली यातच यशाचं रहस्य दडलंय. आणि याच मुख्य परीक्षेमधला एक सगळ्यात मोठा, कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय म्हणजे वैकल्पिक विषयाची निवड. आता इथे एक गंमत आहे. विचार करा, किती विषय असतील निवडायला? 5? 10? नाही, उमेदवारांसाठी तब्बल 26 विषय उपलब्ध आहेत. हो, चक्क 26. ही विविधता प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार विषय निवडण्याची एक मोठी संधी देते. चला यादीवर एक नजर टाकूया. बघा, कृषी, पशुसंवर्धन म्हणजे ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड असणाऱ्यांसाठी थेट पर्याय आहेत. मग मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र यांसारखे सायन्सचे विषय. आणि हो, कॉमर्स आणि अर्थशास्त्रसुद्धा. यादी इथेच संपत नाही. इथे इंजिनिअरिंगच्या सगळ्या प्रमुख शाखा दिसतात. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. सोबतच भूगोल, इतिहास, विधी, व्यवस्थापन. आणि एक विशेष उल्लेख करण्यासारखा विषय म्हणजे मराठी साहित्य. म्हणजे ज्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. आणि शेवटी बघा, मेडिकल सायन्स, तत्वज्ञान, फिजिक्स, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अगदी लोकप्रशासन आणि समाजशास्त्रसुद्धा. म्हणजे यादी बघितल्यावर एक गोष्ट तर नक्कीच कळते की तुमची पदवी कुठल्याही क्षेत्रातली असो, MPSCमध्ये तुमच्यासाठी एक मार्ग नक्कीच खुला आहे. पण फक्त विषय निवडणं पुरेसं आहे का? अजिबात नाही. या विषयात किती खोलवर अभ्यास करायचा आहे याची एक झलक बघूया, म्हणजे अंदाज येईल. उदाहरणार्थ मानवशास्त्र घेऊया. यात एक संकल्पना आहे सांस्कृतिक सापेक्षतावाद. याचा अर्थ कोणत्याही संस्कृतीला तिच्या स्वतःच्याच दृष्टिकोनातून समजून घेणं, आपल्या चष्म्यातून नाही. इथे फक्त माहिती पाठ करून चालणार नाही, तर एक वेगळा दृष्टिकोन विकसित करावा लागेल. किंवा अर्थशास्त्र बघा, इथे पॅरेटोचा कल्याणकारी निकष यासारखे सिद्धांत आहेत. म्हणजे संसाधनांचं वाटप असं करायचं की कुणा एकाचं भलं करताना दुसऱ्याचं नुकसान होता कामा नये. किती विश्लेषणात्मक आणि खोल विचार आहे हा. आणि भूगोलात भूरूपिक चक्र शिकायला मिळतं. म्हणजे पृथ्वीवर डोंगर, दऱ्या, मैदानं कशी तयार होतात, त्यांची उत्क्रांती कशी होते याचं एक वैज्ञानिक मॉडेल. यावरून कळतं की प्रत्येक विषयात संकल्पना किती पक्क्या असाव्या लागतात. म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्येक विषयात विद्यापीठ पातळीची अगदी सखोल समज असणं गरजेचं आहे. वरवरचा अभ्यास इथे अजिबात चालणार नाही. खऱ्या अर्थाने प्रावीण्य मिळवावं लागेल. बरं, मग एवढं सगळं करायचं कसं? घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण आता आपण वळतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, यशाचं नियोजन कसं करायचं याकडे. हा आहे यशाचा रोडमॅप. फक्त 4 सोप्या पायऱ्या. पहिली पायरी, अभ्यासक्रमाचं विश्लेषण करा. म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, त्यांचे पेपर्स, गुण हे सगळं नीट समजून घ्या. दुसरी पायरी, स्वतःच्या ताकदीचं विश्लेषण करा. आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, आपली आवड कशात आहे हे अभ्यासाशी जोडून बघा.
तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी, वैकल्पिक विषय हुशारीने निवडा. आणि चौथी पायरी, एक पक्की योजना बनवा. या अफाट अभ्यासक्रमाला वेळेत पूर्ण करण्यासाठी एक वेळापत्रक तयार करा. बस, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तर आराखडा आता आपल्या हातात आहेत. नकाशा स्पष्ट दिसतोय. प्रत्येक वळण, प्रत्येक टप्पा आपल्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो. या आराखड्याच्या आधारे आपण आपलं भविष्य कसे घडवणार आहोत?